यू ऑलवेज मेकिंग रॉंग अझम्पशन्स? म्हणजे तुम्ही नेहमी काहीतरी वेगळेच विचार करताय का, वेगळेच गृहीत धरताय का लोकांना किंवा सिच्युएशनला? नमस्कार मित्रांनो, मी योगेश बेलेकर तुमचं सगळ्यांचं लर्न अँड ग्रो विथ योगेश बेलेकर या डेली सिरीजमध्ये आज परत एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं, बऱ्याच परिस्थितीमध्ये आपण जेव्हा आपल्याला लोकांकडनं पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही किंवा प्रतिसाद मिळत नाही, त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करावं ते कळत नाही, कसं डिसिजन घ्यावं ते, त्यावेळी आपण काहीतरी अझम्पशन करत असतो किंवा काहीतरी गृहीत धरत असतो परिस्थितीच्या बाबतीत, माणसांच्या बाबतीत किंवा कुठल्याही सिच्युएशनच्या बाबतीमध्ये, बरोबर? आणि हे जे अझम्पशन्स असतात ते बेस्ड ऑन सर्टन थिंग्स असतात, काही इनपुट्स असतात, काही सिग्नल्स असतात, बरोबर? पण बऱ्याच वेळा असं होतं, माझा स्वतःचा अनुभव असा आहे, ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला पूर्णपणे माहिती नसते आणि कुठल्यातरी एखाद्या सिग्नलवरनं, फीडबॅकवरनं किंवा एखाद्या व्यक्तीच्या काही कृतीवरनं, कम्युनिकेशनवरनं, मेसेजवरनं जर आपण एखादा समज करून घेतला, काहीतरी अज्युम करून जर पुढचं त्याला रिस्पॉन्स दिला, पुढची ॲक्टिव्हिटी केली किंवा पुढची ॲक्शन घेतली, तर बऱ्याच वेळा 90% केसेसमध्ये ती चुकीची असू शकते. म्हणजे आपले अझम्पशन्स जे आहेत, आपले जे गृहीत जे आहेत ते चुकीचे ठरतात आणि त्याच्यामुळं आपल्याला खूप पश्चाताप करावा लागतो, आपला तोटा होऊ शकतो, राईट? सो आय ऑल्सो हॅड दिस टेरिबल हॅबिट ऑफ थिंकिंग की मला ओळखता येतं, दुसऱ्यांचे मन ओळखता येतात, दुसऱ्यांच्याकडनं ते काय रिस्पॉन्स देणार आहेत किंवा काय कृती करणार हे ओळखता येतं. अँड आय यूज टू अज्युम सो मेनी थिंग्स. पण ह्याच्यामुळं काय व्हायचं बऱ्याच वेळा की कुठलीही गोष्ट म्हणजे एवढा काही गंभीर परिस्थिती किंवा विचार नसायचा, पण त्यावेळी मी उगीचच भलते-सलते विचार करायचो आणि त्याला फाटे फुटतात आणि मग नकळत ती परिस्थिती हाताच्या बाहेर जाते आपल्या त्या अझम्पशनमुळं आणि त्याचे आपल्याला नंतर खूप मोठे परिणाम भोगायला लागतात किंवा ते निस्तारायला खूप वेळ जातो, बरोबर? आणि त्याच्यामुळं अनेक प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि गैरसमज निर्माण होतात. आपले चांगले असलेले रिलेशन खराब होऊ शकतात. आपला कामाचा वेळही वाया जाऊ शकतो, राईट? सो अझम्पशन्स आर ऑलवेज नॉट गुड. ओके, सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल व्हाईल मेकिंग अझम्पशन्स, राईट? बऱ्याच वेळा असं होतं, एक साधं उदाहरण सांगतो. आपण कोणाला तरी फोन करतो, राईट, काही महत्त्वाच्या कामासाठी. मग मित्र असेल, आपला सहकारी असेल कामाच्या ठिकाणचा किंवा घरातली कोणी व्यक्ती, आणि त्या व्यक्तीने जर फोन नाही उचलला काही कारणासाठी, ते बिझी असतील, दुसऱ्या कामात व्यस्त असतील किंवा त्यांना फोन ऐकायला गेला नसेल, दे आर रिअली नॉट एबल टू टेक युअर कॉल, आणि त्यावेळी आपण काहीतरी वेगळे विचार करायला सुरुवात करतो. त्याने माझा फोन का नाही उचलला? तो काय एवढा बिझी झाला काय? त्याला रिंग ऐकायला येत नाही का? वाय इज इग्नोरिंग मी? वाय डोंट वॉन्ट टू टॉक टू मी? राईट? आणि मग त्याच्याकडे माझं उत्तरच नसणार आहे किंवा त्याने ते काम केलेलंच नसणार आहे जे मला अपेक्षित आहे ते, अँड सो ऑन अँड सो फोर्थ, राईट? सो आवर ब्रेन, आवर माइंड स्टार्ट्स थिंकिंग लॉट ऑफ अननेसेसरीली negative things and garbage, all sort of garbage, right? And that twist lot of times the situation, right? आणि मग ज्या व्यक्तीने फोन नाही उचलला त्याचा काही वेळानंतर आपल्याला फोन येतो आणि तो सांगतो की आय एम रिअली सॉरी, आय वॉज रिअली बिझी डुईंग समथिंग, सो कुड नॉट टेक युअर कॉल. आणि मग त्यावेळी आपल्याला वाटतं, अरे मी काय विचार करत होतो, काय काय विचार करत होतो, आणि मग उगीच मी असले विचार केले आणि त्या व्यक्तीच्याबद्दल चुकीचा समज करून घेतला, राईट? सो assumption can cause a great amount of misunderstanding between the peoples, right? And this causes unnecessary drama in our lives. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये उगीच काहीतरी गंभीर नाटकीय घडामोडी घडतात त्याच्यामुळं, ज्याच्या बिलकुल गरज नसते, बिलकुल आवश्यकता नसते, आणि त्या गोष्टी निसरता निसरता आपला तो दिवस, त्याच्यातला कामाचा वेळ जातो, एनर्जी पण खर्च होते, राईट? नाऊ मी आता तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून आपण हे अझम्पशन्स कसे टाळायचे आणि त्या अझम्पशनमुळे होणारे पुढचे गंभीर परिणाम कसे टाळायचे हे आपण करू शकतो, राईट? सो फर्स्ट थिंग, बी अवेअर अँड माइंडफुल वेन यू आर मेकिंग अझम्पशन. म्हणजे तुम्ही विचारपूर्वक, काळजीपूर्वक असे अझम्पशन बनवा जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतंय की मी काहीतरी अझम्पशन करतोय किंवा करायची मला गरज आहे, राईट? सो बी केअरफुल, बी माइंडफुल अबाउट इट, राईट? यू शुड नॉट बी रॉंग in selecting the assumptions. Instead of making assumptions, number 2, very important, right? Listen to it carefully. Instead of making assumption, ask. And this is very important. Assumption मत बनवण्याच्या ऐवजी किंवा गृहीत धरण्याच्या ऐवजी विचारा. If you are not clear, if you need more information, please ask to the concerned person. That will save lot of unnecessary drama, twist, energy, effort and timing for all of us, right?
त्याच्यामुळं ज्या काही पुढच्या नाटकीय घडामोडी घडणार आहेत, वादविवाद होणार आहेत, ते सगळे टाळता येऊ शकतात. डू नॉट अज्युम, आस्क. ऑलवेज रिमेंबर दिस. अँड नंबर 3, सीक द ट्रूथ. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं ना, की मला जी माहिती मिळाली आहे, मला जे कम्युनिकेट झालंय, जो मेसेज मिळाला आहे किंवा जो प्रसंग आहे, त्याच्यामध्ये आय एम नॉट शुअर इफ दिस इज राईट ऑर रॉंग. त्यावेळी त्याच्या मागचं सत्य काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, अगेन आस्क, बट सीक द ट्रूथ. राईट? डोंट बी अज्युमिंग, डोंट बी जजिंग what could be the thing or what could be the right or wrong thing, right? Again, do not assume. Then number 4, practice healthy communication. Always remember this. असं म्हटलं जातं बऱ्याच वेळा, संवादामुळं अनेक वादविवाद किंवा निष्कारण ओढवणारे प्रसंग, गंभीर प्रसंग टाळले जाऊ शकतात. सो वी हॅव टू बी इन हेल्दी कम्युनिकेशन विथ आवर फॅमिली मेंबर्स, विथ आवर कलिग्स, विथ आवर ऑल द कॉन्टॅक्ट्स, कनेक्शन्स अँड रिलेशन्स, राईट? सो वी हॅव टू बी in very good communication. Communication in fact is the key to healthy relationship. जर आपलं कम्युनिकेशन चांगलं असेल, संवाद चांगला असेल, तर आपली रिलेशनशिप जे आहे, जे संबंध आहेत ते खूप चांगले असतात, सुदृढ असतात. अँड वन मोर इम्पॉर्टंट थिंग, वेन यू आर एबल टू कम्युनिकेट ओपनली विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली, देर विल बी लेस अमाऊंट ऑफ मिसअंडरस्टँडिंग, राईट? जर आपण ओपनली आणि एक चांगल्या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये जर संवाद साधू शकलो आपल्या घरच्यांबरोबर, कुटुंबियांबरोबर, मित्रांच्या बरोबर, सहकाऱ्यांच्या बरोबर, तर आपले जे गैरसमज आहेत, राईट, ते आपण कमीत कमी ठेवू शकतो, टाळू शकतो. आणि त्याच्या पुढचे होणारे जे वादविवाद आहेत, गंभीर प्रसंग आहेत, त्याला आपण लिमिटमध्ये ठेवू शकतो, राईट? सो ह्या ज्या 4 ट्रिक सांगितल्या मी तुम्हाला, त्याच्यावरती लक्षपूर्वक काम करा, राईट? आणि मग हे आपण जे पुढचे वाद किंवा गंभीर प्रसंग आहेत ते टाळू शकतो. ह्या जर 4 गोष्टी आपण पाळल्या तर त्याचा काय फायदा होईल आपल्याला? When we stop making assumptions, we stop overanalyzing the situation. जेव्हा आपण अझम्पशन करणं टाळतो, त्यावेळी आपण खूप जास्त विचार नाही करत त्या परिस्थितीचा किंवा त्या माणसाचा, राईट? जो अनावश्यक आहे, ज्याची बऱ्याच वेळा गरज नसते. मला ही सवय होती खूप, की कुठल्याही प्रसंगात किंवा एखाद्या व्यक्तीकडनं पाहिजे तसा प्रतिसाद नाही मिळाला, रिस्पॉन्स नाही मिळाला, किंवा आपल्या डोक्यामध्ये विचारचक्र चालू होतात नाना तऱ्हेचे. बऱ्याच वेळा ते नकारात्मक असतात, निगेटिव्ह असतात, ज्याची काहीही गरज नसते. So when we stop making assumptions, we stop overthinking, right? And we stop overanalyzing the situation, and we start understanding the truth. आणि जर आपण हे assumption करणं कमी केलं, तर आपण जे खरंच सत्य आहे, जी खरी परिस्थिती आहे, त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो, ते समजून घेऊ शकतो. Once we know the truth, we can make better decisions. आणि जर आपल्याला खरी परिस्थिती कळाली, जी योग्य माहिती आहे ती जर कळाली, सत्यता कळाली, तर आपण चांगले डिसिजन घेऊ शकतो, चांगले निर्णय घेऊ शकतो, राईट? त्यामुळे काय होणार आहे? पर्यायाने आपला वेळ, आपली एनर्जी, आपले पैसे सगळंच वाचणार आहे आणि आपले संबंध, आपले रिलेशन चांगले राहणार आहेत, सुदृढ होणार आहेत, राईट? तर मित्रांनो, हा मेसेज आवडला असेल, या ट्रिक्स जर आवडल्या असतील अझम्पशनच्या बाबतीत, तर या मेसेजला, या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस.